बहिणींना या बाजरीच्या भाकरी खायला चालू आहे बघा. बाजरीच्या भाकरी नाद करायचं नाही बाजरीच्या भाकरीचा. कशी आहे बाजरीची भाकरी तवा भरून. पूजा तुला मी किती वेळा सांगितले काय अगं तवा बदलून घे, नवीन घे तवा. घ्यायचं सगळं झालंय ती तवाच नाही. पाक खोलगट तवा झालाय पाक. पैसे नको तर पैसा येते की माझ्या खायचं का? होय. मग आणा जाऊ. आता नवीन घे. आणा जाऊ की जाऊन मग. अगं फिरत द्यायची ती माणसं काय बापू. कोण आले होते? बापू तुला काय पाहिजे. तू कोंबड्या कोंडल्या नाही ते तुला आज भाकर नाही. तू काम करत नाही ना. भीतोय का. भीती वाटते का. भीती वाटते तू भीतो लोक. तू वाघ लागा आणि वाघ भीतो कोंबडीला. अरे देवा आमचा वाघ बिहायला लागलाय बघा. अहो तुम्ही लांडगा आला म्हणले की पांघरून घेऊन जपता घरला आणि पोराला म्हणताय हा. बारक पोरग सगळ्याला भ्या घालतंय. हिथं भूत आहे तर ही आहे अमुक आहे तमुक आहे म्हणतंय या. आणि ही स्वतःच घ्यायला आता. पीठ संपत आलं पूजा ग. थोडं जाणलं आता नीट कर की. म्हणजे जाऊन दळून आणतो की. सगळं बघावं लागतंय ना काय काय आहे काय काय नाही. करावं लागतंय. कोण आणून द्यायचं फुकट तुम्हाला. कोण फुकट आणून द्यायचं. फुकट नाही झटावं लागतंय. हात पाय हलवल्याशिवाय काय. केल्याशिवाय नाही. केल्याने होत आहे रे. आधीच केले पाहिजे. किती बी काम केलं तर भाकर थापूनच खाल्ली तरच आहे. नाही नवरा घालेल का ऐका. इथे का तुम्हाला थापाय भाकर. काय रे बापे तोंड वास 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 वाचतोय. काय खातोय लगेच खायला लागलाय रे. खाऊ दे की खावत खाता येतं. जा बाहेर बाहेर जा. बाहेर उठून जा. हे भाकरी एवढी जोरात बायको वाजते बघा. पहिले तुला भाकरी टाका येत नव्हती आता बी टाका येत नाही ना अजून. नाही आहो तुम्ही एका हातानं भाकरी टाकतच नाही. 2 हातानं भाकरी ठेवा. ही अजून ही जी सवय मोडली नाही. मला वाटतं मी तर नाही सवय मोडत नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असंच आहे बघा. भाकरीला जर पाणी नाही लावं ना तर भाकर होत नाही का. नाही. कसलीच होत नाही का. अवघड आहे म्हणायचं. पाण्याशिवाय भाकर होते का. म्हणजे कंपल्सरी पित्ताला पाणी लावलंच पाहिजे तरच भाकरी भाजते नाही भाजत नाही म्हणा. किती केल्या झालं तो. लोक दोस्तानो भाकरी फुगते की राव. फुगत नाही ते भाकर. मग अशी काय झाली फुगली मग. फुगा का खोल काढता वाचल्यामुळं. शेंगदाणे कुडे नाही केली. शेंगदाण्याच्या कुड्या असतील लस नाही कुडे. आता काय कोरड्या खायची त्याला. मग दररोज एक खायला लागते मला संध्याकाळी. म्हणजे रक्त चांगलं पाताळ होतं. व्यायाम करता का अजून कसलं पतलं खायचं. व्यायाम केलाय की. पुन्हा पुन्हा झाला स्वयंपाक सांगा. आमचं चालू आहे बघा आता. अगं आपला स्वयंपाक 7लाच होतो. मला उठाय बसाय नाही पण का करू. केल्याशिवाय खाल्ल्याशिवाय भाग आहे.
दमवलं का मसराने जनावर म्हणल्यावर बसून द्या 5 मिनिटं. बसायला बी सगळं चकाळा उची सगळा उंची आहे. गुडघेच्या वर चकाळा निघाले टोचतंय ते कुसळ लगेच पूर्ण साडीला बघावं लागतं ते. आणि मसर कडदानाची वाट बघत बसती थोडं बसलं की म्हशी लगेच ती कोपऱ्यातनं वाट धरून निघते त्या काय तर करताना आल्यावर माणूस म्हणते बसा येईल कशाचं ते मोहरत पळतय का मोरचं समोरचं ठेवतंय मोहरत पळतय शेलगासा. पण पाणी पेल्याशिवाय खाती चांगली नाही परत 5 वाजल्यापासून जरा बसायला लागली मटामट. मी म्हणलं चला आता घरी घेऊन जाऊ. बाजरी ही खाती द्या त्यातली. खातो. ती दुसरी एक म्हस आहे ना ती लय दमवते. एकच म्हैस लय दमवते ना बाकीचा खांडवा शांत आहे. 1-2 म्हशी आहे त्या दमवणाऱ्या त्यांना लोणच घालतो आता मग दमवत नाही. असं म्हणून आता ते काय म्हणते ते पूर्ण आयुष्य जायलंय. लोणना घालतो नवा लोणना घालतो शेळवाडापर्यंत गेलं का कडधान शेळवाडापर्यंत चाललं ना. शेळवाड मध्ये एक बगळ होती बारकी त्याच्यामुळे चाललं तेव्हा काय झालं असं त्या शेरवाड्यात होतं का काहीतरी नव्हतं काय. आणि मग कुठेही तर डाळ तिथं डाळ शेरड ती माती खात असते नाही माती नव्हती. काल- कुठं नसल्यावर माती खाल्ली का? काल एक जी माती खाय पळत होती. नाही, आज नाही खाल्ली. मग तू शेंगा काढताना खाल्ली नाही का तू असती दे वाळेली शेंगा वडायच्या खायला. मी दररोज एक कडावा चांगला देतो. तुम्ही काय शेळी का म्हैस आहे? काय ते कडधान्या शेंगा चुळून खातो मी वाळेल्या हातावर घेतून चुरगाळतून फुकतो आणि मग खायला भारी म्हटले ते पाणी पिरू उठा बळपाट बसते. मी नाही खात. मी सकाळी 1.5 चपातीवर एक घास बी खाल्ला नाही. भूक लागले भाकर नाही टाकलेला म्हणून बसले. भूक लागली तर काय भेज काय कारण होतं का. कडधान्या शेंगा नाही तर शेणी आहे त्या होय मुलकाच्या खायच्या ना मला फोन करायचा मी भाकर घेऊन आलो असतो मागणं होय तुम्ही यायचा लय मायाचा आहे माहिती आहे की. का ना बाय मी बास करायला 3 झाले की आता का अजून एक करते. एक कुत्रं एक. कुत्रा आता मसाला येतच नाही काय सांग येत आहे की? येतं का. दोस्तानो तुमच्या घरी एवढ्या मोठ्या भाकरी असते त्या सांगा बरं की ह्याच्यापेक्षा निम्या करता का ह्याच्यापेक्षा मोठ्या करता सांगत जावा. आम्हाला अशा मोठ्याच करा तवा भरून तर आमचं पोट भरतंय. नाहीतर बारीक भाकरी केल्या ना माझं तर पोट भरत नाही बाबा. असल्या 2-3 भाकरी एखादा आम्हाला लागली आहे गच फुगला. परत भूक लागत नाही हा? मग काय बापचं झालं वाटतं जेवण तेवढं ताट मोहना तेवढं राहिले. अगं इथं पिन टाकत जाऊ नका असं की घेरात पेरात पिन टाकत जाऊ नका. होय. तर दोस्तानो बाजरीच्या भाकरी खायला नक्की या. थंडी पडली आहे थंडीत बाजरीची भाकर चांगली असते. उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी मला ज्वारीची भाकर. आणि पावसाळ्यात चपाती. बरोबर आहे का नाही. भूक लागल्या चपाती जाते शिळ तुकडं जाते तर सगळं जाते. जाते जाते. गरम गरम भाकर खायला या बाजरीत.